तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रेस ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या देवघरात मी जी धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे धनलक्ष्मी कुंचनचा ग्लास, आपण ग्लास म्हणूया त्याला. तर हा पितळेचा ग्लास आहे, त्याच्यासोबत आपल्याला पितळेची प्लेट येते, पितळेचे कॉईन देखील येतात. पण ते कॉईन माझे आता खराब झालेले आहेत, त्यामुळे मी इथे पैशाचे 10-10चे जे आपले कॉईन असतात ते मी इकडे वापरलेले आहेत. तर ह्या कुंचनची सेवा करण्याचे फायदे, जसे आपण लक्ष्मीपूजन करतो तसंच याचा पण उद्देश आहे. धनलक्ष्मी कुंचन आहे, ह्याचा खरंच सगळ्यांना खूप फायदा झालेला आहे आणि मलाही खूप फायदा झालेला आहे. तर जसं आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो किंवा अन्नपूर्णेची पूजा करतो, त्याच प्रकारे ह्याचीही पूजा करायची आहे. याच्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला ऑनलाईनच भेटतं. हा ग्लास सुद्धा, हे कॉईन, हे प्लेट सगळे एकत्र येतं. धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य ते आपण फक्त ऑनलाईन ऑर्डर करायचं असतं. तर ह्याच्यामध्ये आपण तांदूळ भरायचे असतात आणि त्या तांदळासोबत तुम्ही बघताय की ह्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे. तर मी आता हे स्वच्छ घासून पुसून घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये ते कॉईन असे कमळाच्या फुलाच्या आकाराचे करून त्याच्यावरती हळदी कुंकू करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ग्लासमध्ये आपण थोडंसं हळदी कुंकू लावून त्याच्यामध्येही थोडंसं तांदूळ सुरुवातीला घालून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावरती आता तुम्हाला दाखवते, फोटो दिसत असतील तर ह्याच्यावरती ना लक्ष्मीचे हत्ती पण आहे आणि विष्णूचे असे सगळे देवतांचे असे फोटो आहेत. त्याच्यावरती असे हळदी कुंकू लावून घ्यायचं आपण. हे बघा दिसते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जुनं तांदूळ काढून नवीन तांदूळ आपल्याला घालायचं आहे त्याच्यावरती. त्यामध्ये आधी आपण थोडंसं अक्षता घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे धनलक्ष्मीचं जे आहे साहित्य काय काय आहे बघा. छोटे छोटे नारळ आहेत, ती पितळेची 5 कमळाची फुलं आहेत, शंख आहे, त्याच्यानंतर कमळगट्टाच्या बिया आहेत, बरंच काय काय साहित्य आहे. हे आहे पंचरत्न देखील आहेत. दाखवते एक मिनटं. त्याच्यावरती हळदी कुंकू लागले पूजा करून. हे बघा पंचरत्न आहेत. पिवळं आपलं घरातला हळकुंडा आहे, काळा हळकुंडा आहे, पैशाचं कॉईन आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीच्या ज्या फेवरेट बांगड्या आहेत त्या बांगड्या आहेत. अशा प्रकारे सगळी रत्न देखील आहेत त्याच्यामध्ये. मला थोडीशी नावं देखील माहिती नाही आहे त्यांची. अशी सगळी रत्न वगैरे आलेली आहेत. हे सगळं मी ऑनलाईनच मागवलेलं आहे, त्याच्यासोबत सगळं येतं ते. तर अशा प्रकारे सगळं आहे बघा ते. आता आपण हे एक एक करून घालायचं आहे. मी ते आता घातलं ते धन आहे जे आपल्या घरात सगळ्यांच्या असतात, ते एका मी पुडीमध्ये बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे. तर थोडं तांदूळ आणि एक एक वस्तू अशी आपल्याला घालत जायचे त्याच्यामध्ये. आणि घालत असताना वैभवलक्ष्मी किंवा धनलक्ष्मीचा जप करायचा आहे आपल्याला. तर मी आता इकडे 5 नारळ, धन जे घरात आहेत, हळकुंड, हे सगळं थोडं घालून, एक वस्तू घातली की थोडंसं अक्षता घालून आपण जप करायचा आहे लक्ष्मीचा. आणि अशा प्रकारे ते सगळं साहित्य एकत्र त्याच्यामध्ये तो कुंचन भरून घ्यायचं आहे. ह्याची जेव्हापासून मी पूजा करायला लागले ना, तेव्हापासून मला खरंच खूप फरक पडलेला आहे. मला तरी वाटतं, मीही कोणाचं तर ऑनलाईन बघूनच मीही मागवलं होतं आणि वाटत नव्हतं की इतका त्याचा परिपूर्ण फायदा होईल. पण खरंच सांगते, याचा मला खरंच खूप फायदा झालेला आहे. आणि ह्याची पूजा फक्त शुक्रवारी आणि मंगळवारीच मी करते. रोज ह्याची पूजा होत नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा जरी केली तरी देखील चालतं. मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही केलं तर चालेल. मी शुक्रवारी याची पूजा करते. तर हा कालचा व्हिडिओ आहे, त्यामुळे ही काल पूजा केलेली आहे. आता ह्या कमळाची फुलं आहेत बघा, ते आता पूर्ण सगळं साहित्य त्याच्यामध्ये घातल्यानंतर ही अशा प्रकारे वरती आपण त्याच्या कमळाची फुलं लावून द्यायची आणि परत एकदा हळदी कुंकू लावून झाली त्याची पूजा. आता ही त्याची स्थापना करून घेऊया आपण. तुमच्याकडे लाल फुलं असली तर तुम्ही लाल वाहू शकता किंवा जी भेटतील ती. अशा प्रकारे लक्ष्मीच्या फोटोसमोर मी ते आता कुंचन ठेवलेलं आहे. तर याची उत्तरपूजा वगैरे असं काही नाही, तुम्ही तसंच तो आठवडाभर ठेवून शुक्रवारीच त्याची उत्तरपूजा करून परत आणि तो नवीन भरला तर चालेल. आता ही मी जे तांदूळ काढलेले आहेत पहिले
तर ते पहिले तांदूळ ना आपल्या रोजच्या तांदळामध्ये ते टाकून द्यायचे आहेत, कारण आपण तिथे हात लावायला कोण आठवडाभर जात नसतं आणि स्वच्छ असतं ते तांदूळ, त्यामुळे ते मी त्या जेवणाच्या ह्याच्यामध्येच टाकून देते. जसं आपण अन्नपूर्णाचं तांदूळ चेंज करतो ना, तसंच ते पण धनलक्ष्मी कुंचनचं तांदूळ ते चेंज करायचं आणि मग ते आपण खायला घेऊ शकता. चांगले असले तर, नसले तर तुम्ही नदीला सोडू शकता किंवा चिमण्यांना घालू शकता. हा ऑप्शनल आहे. तर अशी सुंदर अशी पूजा धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे बघा, आणि किती छान धनलक्ष्मी कुंचन दिसतो आहे. तर मला असं वाटतं की पूजा कोणतीही असो, पण ती मनापासून केली तरच त्याचं फळ मिळतं. त्यामुळे धनलक्ष्मीची असू दे किंवा वैभवलक्ष्मीची असू दे, ती मनापासून केली तर त्याचं फळ नक्की मिळतं. धनलक्ष्मी कुंचन भरत असताना ना मन अगदी प्रसन्न होतं. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही ऑनलाईन मागवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.